नमस्कार. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचं आजचं हे 54वे व्याख्यान आहे. ह्या व्याख्यानामध्ये मी इथे जे सगळे ऑनलाईन श्रोते आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि मुख्य म्हणजे आज जे वक्ते आहेत श्री मकरंद बापट सर यांचंही मी खूप स्वागत करते. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय हे आजचं 54वे जे व्याख्यान आहे याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्तापर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत, मी स्वतः दिलेली आहेत. आणि विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं हा एक मोठा उद्देश ह्या ज्योतिर्विद्यालयाचा असल्यामुळे ह्या व्याख्यानांमधून सुद्धा त्यांना खूप ज्ञान मिळतं. आणि आज जे व्याख्यान देत आहेत तर त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. बापट सर हे मेडिकल डिव्हिसेसमध्ये नोकरी यांनी केली बरेच वर्ष आणि 2020पासून ते रिटायर्ड झाले. ज्योतिषशास्त्राची त्यांना प्रचंड आवड आहे आणि ठाण्याला ज्योतिष अभ्यास मंडळ इथे ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि आता पुढचं शिक्षण ते आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये घेत आहेत. ते शास्त्रीचे विद्यार्थी आहेत आणि अतिशय अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि रेग्युलर म्हणजे एकदम शिस्तीचा माणूस आहे अगदी. आणि फलादेशामधल्या राशी नक्षत्र वर्गकुंडल्या सूर्योदय सूर्यास्त काढण्याचं टेबल असं सुटसुटीत टेबल त्यांनी तयार केलेली आहेत. आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा इतका हातखंडा आहे की ही सगळी टेबल्स त्यांनी आपल्या ग्रुपवर टाकलेली आहेत. शास्त्रीच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते कायम झटत असतात आणि त्यांना जे येतं ना तर ते सगळ्यांना सांगत असतात, आपल्याकडे काही ठेवत नाहीत. आणि त्यांचा अभ्यास पण खूप चांगला आहे. तर असे हे आज वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना विनंती करण्या अगोदर मी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचं थोडक्यात तुम्हाला सांगते की ह्या ज्योतिर्विद्यालयामध्ये कुंडलीचे क्लासेस घेतले जातात. त्यानंतर कुंडली विशारद पंडित आणि फलादेशाचं पण क्लासेस घेतले जातात. दर शनिवारी फलादेशाचा क्लास असतो आणि महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे एखादं व्याख्यान मी ठेवत असते. तर त्याप्रमाणे कोणीही व्याख्यान देतं इथे आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मी देत असते या व्याख्यानामध्ये. याच्याशिवाय आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये हस्तसामुद्रिक, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, स्विचवर्ड, झिबू सिम्बॉल याचे पण क्लासेस घेतले जातात. आता एवढ्यातच दर गुरुवार शुक्रवार संध्याकाळी 7 ते 8ची बॅच ही विशारदची सुरू झालेली आहे. आणि खूप विद्यार्थी ह्या क्लासचा फायदा घेतात आणि आवडतं त्यांना क्लासमध्ये शिकायला. तर असं थोडक्यात मी माहिती दिली. आता मी मकरंद बापट सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. त्यांना एक मिनिट बापट सर. आवाज ऐकू येत नाही. आहेत आलेत ना. आता तुमचा येतोय, सरांचा नाही आला. एक मिनिट. बरं आता येतोय? हो येतोय. हां बोला सर. ज्योतिषशास्त्र हे विद्या आहे, त्यामुळे त्या विद्येच्या देवता गजानन आणि सरस्वतीला वंदन करून तसंच शिल्पा मॅडमचे आभार प्रकट करून की त्यांनी आज मला इथे बोलायची संधी दिली.
नेपच्यून ह्या ग्रहावरती शिल्पा मॅडमने सांगितलं की तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. त्याप्रमाणे मी एक छोटासा प्रयत्न केलाय, बघूया कितपत यशस्वी होतो. आपल्या सूर्यमालेमध्ये नेपच्यून हा एक छोटासा ग्रह आहे. छोटा अशासाठी म्हणेन की पृथ्वीपासून तो खूप लांब आहे, त्यामुळे आपल्याला तो छोटा वाटतो. याचा शोध 1846 मध्ये ब्रिटिश गणितज्ञ ॲडम आणि फ्रेंच खगोलशास्त्र लिव्होरियर यांनी लावला. हा इतका लांब आहे की त्याला स्वतःभोवती फिरायला जरी 16 तास लागत असले तरी सूर्याभोवती म्हणजे एक सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला त्याला अंदाजे 146 वर्ष लागतात. आणि एका राशीमध्ये नेपच्यून हा साधारण 12 वर्ष 3 महिने राहतो. जसं गुरु 12 वर्ष राहतो तसा नेपच्यून सुद्धा 12 वर्ष एका राशीत राहतो. गुरु 12 वर्षात एक राशी चक्र पूर्ण करतो. नेपच्यूनला 12 वर्ष एका राशीत लागतात. बघायला गेलं तर नेपच्यून हा जलतत्वाचा ग्रह आहे. अतिशय मवाळ, प्रेमळ, कोमल असं त्याचं कारकत्व आहे. तो जेव्हा शुभ कारकत्व असतो तेव्हा तो चांगला असतो, पण अशुभ कारकत्व असेल तर तो वाईट असतो. नेपच्यून हा एक स्त्री ग्रह आहे आणि जवळजवळ शुक्रासारखं त्याचं कारकत्व आहे. चंद्रासारखे उच्च गुण असलेला ग्रह आहे. आता हे सगळं कॉन्ट्राडिक्टरी आहे. तो चंद्रासारखा आहे, तो शुक्रासारखा आहे, पण तो अग्नितत्वाचा ग्रह आहे. अग्नितत्वाच्या किंवा वायुतत्वाच्या राशीत किंवा 6, 8, 12 या त्रिकस्थानात बिघडल्याने तो अशुभ होतो. परंतु त्याच्यावरती शुभग्रहांची दृष्टी असेल किंवा तो शुभग्रह युक्त असेल किंवा शुभग्रहांच्या संगतीत असेल तर तो शुभ फळ देतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे नेपच्यूनला वरुण हे नाव आहे. ती पण दिसते का? म्हणजे बऱ्याच वेळेला आता इथं जॉईन झाले ना, हर्षलाला हर्षल म्हणतात, नेपच्यूनला वरुण म्हणतात आणि प्लुटोला प्लुटो म्हणतात. ह्या नेपच्यूनची या वरुण या ग्रहाची समुद्रावरच्या लाटांवरती सत्ता ऍडमिट आहे. केलं की इथं जॉईन झालं. चंद्राची सत्ता जलावरती आहे, समुद्रावरती आहे, पण नेपच्यूनची सत्ता समुद्राच्या लाटांवरती आहे. नेपच्यून हा अंतःस्फूर्तीचा ग्रह आहे, अंतर्ज्ञान दाखवणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याच्या अधिपत्याखाली लेखक, कवी, ग्रंथकार असे इत्यादी लोक येतात. कवींबद्दल आपण असं म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. आपल्याकडनं प्रॉब्लेम आपण यू लॉस्ट कनेक्शन नेट गेलं आपलं. मग आता काय होईल? काय नाही, जॉईन होतो. पण ते बोलतात ते सगळ्यांना ऐकायला येतं ना, का नाही येत? आता त्यांना येईल, पण आपलं रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम आला. नेपच्यूनची सत्ता आहे. लग्न कुंडलीत जेव्हा नेपच्यून शुभग्रह संबंधित असेल, लग्न तृतीय किंवा चंद्राशी संबंधित असेल तर असं अंतर्ज्ञान दिसून येतं. असे अंतर्ज्ञान असणारी लोक बोलता बोलता पटकन बोलून जातात की मला असं वाटतंय की असं घडेल, मला असं वाटतंय की तो असं करेल. मग हे त्यांना जे वाटत असतं, त्यांना जे अंतःस्फूर्तीने दिसत असतं ते सांगतात. मग हे कोण येतं हे किंवा त्यांना हे कसं कळतं, तर त्यांच्या कुंडलीमध्ये नेपच्यून हा शुभग्रह संबंधित किंवा शुभ स्थानी असतो. चांगला आकडा आहे. 30 लग्नेशा बरोबर शुक्राच्या संबंधित असेल तर जातक कवी होतो, कारण तुला पाणी वगैरे शुक्र हा कलेचा कारक आहे. गूढ कल्पना शक्तीचा, भावनांचा हा कारक ग्रह आहे. भावनांना विकार अथवा गती देतो. जर तो शुभग्रह संबंधित असेल तर तो गती देतो, अशुभ संबंधित असेल तर तो विकार देतो. नेपच्यून हा जगातील सर्व गूढशास्त्र, गूढविद्या, गुप्तविद्या, आध्यात्मिक ज्ञान, योग सामर्थ्य, संमोहन शास्त्र, मोहिनी विद्या, टेलिपथी, मंत्रविद्या, गूढपणे अथवा बेशुद्धावस्थेत येणारा मृत्यू या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. हे जगातले जेवढे जादूगार आहेत किंवा हात चलाखी करणारे तज्ञ आहेत त्यांना नेपच्यूनची शुभ संबंधित ही प्राप्त झालेली असते. नेपच्यून बलवान असणारे व्यक्ती या अत्यंत कोमल, भावना प्रधान, संवेदनशील अंतःकरण असणारे असतात. कारण बेसिकली जर आपण बघितलं तर कवी जे असतात हे कवी अतिशय संवेदनशील असतात. कॅमेरा बंद करायचा का? आपल्याकडे नेटचा काहीतरी इश्यू झाला.
पण त्या लोकांना ऐकायला जातं का? हो हो त्यांना जाईल ना? त्यांना नाही ना प्रॉब्लेम? त्यांना नाही problem. फक्त आपल्या रेकॉर्डिंगमध्येच प्रॉब्लेम आला थोडासा. ताब्यात घेऊन आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे त्याला वागायला भाग पाडणं. आपण म्हणतो ना की एखाद्याला भूल पडली, एखादे खोर येतात आणि उभ्या उभ्या काही क्षणामध्ये चोरी करून जातात. ते चोरी करून जातात ते समोरच्या व्यक्तीला भूल घालतात. म्हणजे काय करतात, त्याचं मन ते आपल्या ताब्यात घेतात आणि त्याला जसं हवंय तसं ते त्याला वागायला भाग पडतात. नेपच्यून हा 1, 3, 5, 9 आणि 10 या स्थानी स्थानबली असतो. याचा अर्थ ही जी 5 स्थानं आहेत, लग्नस्थान, तृतीय स्थान, पंचम, भाग्य आणि दशम स्थान, इथे तो स्थानबली आहे. नेपच्यूनचे इतर गुणधर्म जर आपण बघितले तर शुभ स्थितीत असेल तर अध्यात्मासाठी गूढशास्त्राची अंतस्फूर्ती देणारा ग्रह आहे, आत्म्याकडे नेणारा ग्रह आहे. इंट्युशन ज्यांना म्हणतो आपण, की एखाद्याला असं वाटतं की नाही आता ज्याने असं वागलं पाहिजे किंवा हा असं वागेल, ऍक्च्युली ते तसं वागतो किंवा तसं घडतं असं नाही, पण त्याला ती आतबद्ध इच्छा प्राप्त होते आणि त्याला ते इंट्युशन प्राप्त होतं. कल्पनाशक्तीचा आविष्कार होणे, जे दिसत नाही त्याची कल्पना करून शब्दात मांडणे. मग एका माणूस बोलता बोलता बोलून जातो की असं होऊ शकतं, असं घडेल, मग हे असं घडेल किंवा असं होऊ शकतं, हे जे त्याला वाटतं, हे जे त्याला समजतं, हे जे त्याला कळतं, ही जी कल्पनाशक्ती आहे ती शब्दात तो मांडतो. नेपच्यून सारखा अतिशय चांगला दुसरा ग्रह नाही. सद्गुण वाढवणे, अध्यात्मात ओढलं जाणं, हे सगळे नेपच्यूनची लक्षणं आहेत. परंतु नेपच्यून जर अशुभ स्थितीत असेल, आता जे मी सांगितलं ते जर नेपच्यून शुभ स्थितीत असेल तर असतं, पण जर तो अशुभ स्थितीत असेल किंवा अशुभ ग्रहांच्या युतीत असेल, दृष्टीमध्ये असेल, तर काय होऊ शकतं, तर तो निर्बली होऊ शकतो. मानसिक विकार, विस्मृती, दृष्टीदोष, मेंदूचे विकार, वेड लागणं इत्यादी लक्षणं दिसतात. नेपच्यून हा ग्रह जर शुभ स्थितीत असेल तर तो राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो, पण अशुभ स्थितीत असेल तर राजाचा रंक करतो. मग ते कसं, तर तो व्यसनाचा कारक ग्रह आहे. ज्याच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून अशुभ स्थितीत आहे असे जर जातक तुम्ही बघितले तर ते कुठल्या ना व्यसनाच्या व्यसनाशिवाय एखाद्या अर्थांचं असेल, दारूचं असेल, सिगरेटचं असेल, कुठलंही असेल, व्यसन हे व्यसन आहे, ते वाईटच असतं. त्याच्या अधीन झालेले असतात. ते जर त्यांना मिळालं नाही तर ते वेडेपिसे होतात, सैरभैर होतात. व्यसनी असणारी माणसं अतिशय चंचल असतात. त्यांच्यामध्ये वेंधळेपणा, शरीरावरचा, मनावरचा ताबा जाणं असे आपल्याला दिसतो किंवा हालचालींमध्ये कंप जाणवतो. जे नेपच्यूनच्या कारकत्वामध्ये सिद्ध झालेलं आहे की एखादा माणूस उगाचच काही कारण नसताना हात हलवत बसतो, पाय हलवत बसतो, गुडघे हलवत बसतो, बसल्या बसल्या असं वेवरिंग माइंड असतं. त्याच्यामध्ये नेपच्यून जो ग्रह आहे तो अशुभ स्थितीत अशुभ ग्रहांच्या योगात असतो. शरीर आणि मनावरचा ताबा जाणं, एखाद्या ग्रहाच्या कारकत्वाचा जर वाईट प्रकार कसा असेल तर ते बघायचं असेल तर नेपच्यून जर अशुभ संबंधित असेल तर शरीरावरचा ताबा जातो, मनावरचा ताबा जातो, शारीरिक हालचालींमध्ये कंप जाणवतो. वयाने मोठं असून सुद्धा आपण किती पोरकटपणे वागतो, आपण असं बोलता बोलता सहज बोलून जातो. तर ते जे पोरकटपणा वागणं जे आहे ते त्या जातकाला कळत नाही की आपण वयाने मोठे आहोत, मग मोठ्या माणसासारखं आपल्याला वागायला हवं. ते तरी सुद्धा ते लहान मुलांसारखे वागतात. एकल कोंडे असतात, कोणाशीही न बोलणे, हे सगळी लक्षणं जर नेपच्यून अशुभ स्थितीत असेल तर होतो. मादक पदार्थांचा भोगता होतो, व्यसनी होतो. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे? नाही, आपल्याकडे नाही. त्यांनी म्यूट केलं स्वतः. चार्जिंगचं म्हणणं दुसरे विकारशी संबंध आल्यास बेशुद्ध अवस्था जा किंवा कोमात जाणं, एखाद्या वेळेस बेशुद्ध अवस्थेत मृत्यू येणं, गूढ मृत्यू येणं, हे नेपच्यूनचं अष्टमात असलेलं
अध्यात्माच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा असा गूढ ग्रह आहे. ज्याला गूढ शास्त्राची आवड आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून निश्चितपणे शुभस्थानी किंवा शुभग्रहांच्या युतीमध्ये. जातकाला परब्रह्माशी जोडणारा म्हणून हा ग्रह आहे. मग हे कुठे आपल्याला दिसून येतं तर सर्व प्रकारचे संत, महंत, तत्वज्ञानी किंवा धर्मप्रचारक किंवा ज्यांना आपण म्हणतो की हा किती थोर माणूस आहे, यांचे विचार अतिशय चांगले आहेत, समाजाला उपयोगी पडणारे आहेत, असे जे ज्ञाती माणूस आहेत, ज्ञानी माणसं आहेत, त्यांच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून हा शुभ स्थितीत असतो. त्याला नेपच्यूनचं बळ असतं. दुसरी आपल्या मराठीत किंवा संस्कृत मध्ये म्हणणे पिंडी ते ब्रह्मांडी. यात आज का आपल्याकडे प्रॉब्लेम येतो? नेपच्यून एक कुठल्या कुठल्या ग्रहांशी कसे संबंध असतील हे आपण थोडक्यात बघूया. नेपच्यून आणि रवी हे जर केंद्र अथवा समसप्तक युगात असतील तर त्या जातकाला नाहकपणे दैवाचा फेरा काही कारण नसताना भोगायला लागतो, सहन करायला लागतो. नेपच्यून आणि चंद्र अशी जर युती असेल, ही युती जर अग्नितत्वाच्या राशीत असेल तर मज्जासंस्था, हृदयाभिसरण संस्था यांच्या अडथळा येऊन मेंदूत रक्तस्राव होतो. बौद्धिक ग्रहांची जर त्यांची युती असेल तर अशुभ संबंधात असेल तर मेंदूचे विकार होतात, बुद्धीचा कमजोरपणा होतो, वाचलं तरी लक्षात राहत नाही, काय बोलावं कुठे बोलावं ह्याचा तारतम्य नसतं, बोलण्यामध्ये थोडासा अडखळतो, विचित्रपणे बोलतो किंवा कधी कधी बोलतच नाही. आपण म्हणतो ना किती घुमा माणूस आहे. नेपच्यूनचा संबंध डोळ्यातील रेटिनाशी येतो, डोळ्यातले जे आपले जे ज्ञानतंतू असतात त्यांच्याशी येतो. शरीर नाही ना, होत नाही. इंटरनेट गेल्यामुळे तसं होतं. कव्य असतं ज्याला सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात, की जे तुमच्या मेंदूचं बाहेरच्या शॉक्स पासून, शॉक म्हणजे एखाद्या झटक्यापासून तुमच्या मेंदूचं संरक्षण करतं. नेपच्यूनचे स्थानापरत्वे जर आपण संबंध बघितले, त्याच्या आधी नेपच्यून आणि बुधाचा पण बघूया. नेपच्यून जर शुभ संबंधित असेल तर तीव्र निरीक्षण शक्ती असते, कारण बुध हा निरीक्षण शक्तीचा ग्रह आहे, दूरदर्शीपणा आहे, त्याने केलेल्या निरीक्षणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणे, कारण बुध हा विश्लेषणाचा सुद्धा ग्रह आहे. परंतु अशुभ संबंधित नेपच्यून आणि बुध असतील तर खोट्या सह्या करणं, खोटेपणा दर्शवणं, खोटे दस्तावेज करून दुसऱ्याला फसवणं, बेजबाबदारपणे वागणं, असे सगळे आपल्याला त्याचं कारकत्व दिसतं. नेपच्यून हा सूचक स्वप्नांचा कारकग्रह आहे. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो किंवा आपण असं बोलतो की ह्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने सांगितलं की मला स्वप्नात असं असं दिसलं, आणि खरोखरी ते 2-4 दिवसांनी किंवा येणाऱ्या काळामध्ये ते तसं घडतं. म्हणजे असं का होतं तर त्याला जी सूचक स्वप्न पडतात त्या सूचक स्वप्नांचा कारक नेपच्यून आहे. घडणाऱ्या घटनांबद्दल त्या जातकाला किंवा त्या माणसाला आगाऊ सूचना मिळते, इंट्युशन आहे एक प्रकारचं. परंतु हे नेपच्यून तृतीयात नवमात शुभ राशी संबंधित असेल तर घडतं, अशुभ संबंधित असेल तर वाईट स्वप्न पडतात आणि वाईट स्वप्नांचं सूचक होतं. चतुर्थात असेल तर उतार वयात काहीतरी तो बंधनं निर्माण करतो. आता बंधनं निर्माण करतो म्हणजे काय की कुठेतरी घरात धडपडतो, आजारी होतो आणि मग बेडरिडन असल्यासारखं होतं किंवा घरातनं बाहेर एकटा जाऊ शकत नाही. पंचमात अशुभ संबंधी असेल तर संततीविषयी दुःख निर्माण करतो. षष्ठात नेपच्यून निदान न करता येण्यासारखे आजार किंवा चुकीच्या औषधांमुळे आजारामध्ये गुंतागुंत होते आणि त्याचा परिणाम हा त्याच्या मृत्यूमध्ये होतो. त्या जातकाचा काही संबंध नाही. ट्रीटमेंट देणारा डॉक्टर आहे, तो चुकीचे औषध पाणी करतो आणि त्याच्यात गुंतागुंत निर्माण होते. षष्ठातील नेपच्यून निदान न करता येण्यासारखे आजार करतो, म्हणजे डायग्नोसिस होत नाही, मला काहीतरी होतंय हेच एक भावना असते, पण काय होतंय ते सांगू शकत नाही आणि डॉक्टरला ते कळत नाही. सप्तमात जर नेपच्यून अशुभ संबंधी असेल तर विवाहात फसवणूक होते वा घोटाळे निर्माण होतात. अष्टमात नेपच्यून असेल तर विषबाधा, बेशुद्धावस्था, गूढ मृत्यू, विचित्र पद्धतीने मृत्यू देतो. मंगळ नेपच्यून युती जर अष्टमात असेल
तर जलराशीत असेल तर पाण्यात बुडून मृत्यू येतो किंवा मादक पदार्थांच्या व्यसनामुळे तो मृत्यू पावतो. व्ययस्थानातील नेपच्यून विश्वासघात, गुप्त शत्रूंकडून धोका दर्शवतो. नेपच्यून हा दीर्घ झोपेचा कारक आहे, कारण बेसिकली त्याची जी सत्ता आहे, त्याचं जे कारकत्व आहे ते तुमच्या मज्जासंस्थेशी रिलेटेड आहे. आपल्याला झोप येते म्हणजे काय, आपल्या शरीरातले जे चयापचय क्रिया चालू असते त्याच्याकडे शरीरातली सगळी एनर्जी डायव्हर्ट होते आणि आपल्या नर्व्हस सिस्टीमला जी रिक्वायर्ड एनर्जी लागते ती कमी होते, म्हणून आपल्याला झोप येते. हा दीर्घ झोपेचा कारक आहे. हर्षल हा मनाला प्रकाश दर्शवतो, तर नेपच्यून आत्म्याला प्रकाश दर्शवतो. नेपच्यूनला अधिकृतपणे असं कुठल्याच राशीचं स्वामित्व नाही. अंकशास्त्राप्रमाणे नेपच्यूनवर 7 या अंकाचा प्रभाव आहे. नेपच्यून म्हणजे वरुण आणि जी समुद्र आणि वीज यांची देवता आहे. हस्त सामुद्रिक शास्त्राप्रमाणे मनगटाजवळ शुक्र आणि चंद्र यांच्या संधीमध्ये नेपच्यूनचं स्थान मानलं गेलंय. पण असा नेपच्यून हा एखाद्या जातकाला प्रचंड कल्पनाशक्ती देतो. कवी, लेखक, गूढविद्या ज्ञात असलेले मांत्रिक, अलौकिक योग सामर्थ्य असलेले साधू, महंत, कुंडलिनी जागृत करणारे योगी, जादूगार, तत्वज्ञानी लोक असे सर्वजण नेपच्यूनच्या संपर्कात येतात किंवा नेपच्यूनच्या सामर्थ्यात असतात. सौरभ, हॅलो. हा बोला सर. आवाज येतो मला हो येतोय. हा. हां बोला. झालं का तुमचं? हो झालं. पत्रिका दाखवणार आहात का काही पत्रिका? हा, माझ्याकडे एक पत्रिका मला मिळाली आहे. हा, मग ती सांगा ना जरा. हा सांगतो. ही जी मुलगी आहे ही माझ्या ओळखीची, परिचयातली आहे. माझ्याच बरोबर ठाण्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते. तिची जन्मतारीख आहे 29 जून 1985. खानदेशामध्ये चोपडा म्हणजे जळगाव जिल्ह्यात चोपडा म्हणून एक गाव आहे, तिथे जन्म झाला. रात्री 12:15 वाजता. तिच्या कुंडली, तिची मीन लग्नाची कुंडली आहे. आणि जर आपण बघितलं तर द्वितीय स्थानात मेष राशीत राहू वक्री आहे, शुक्र आहे. चतुर्थामध्ये मंगळ, रवी. पंचमामध्ये कर्केचा बुध. अष्टमामध्ये तूळ राशीचा केतू, शनी आणि प्लुटो. मध्ये वृश्चिक राशीचा चंद्र आणि हर्षल. दशम स्थानामध्ये नेपच्यून आहे, तो वक्री आहे. आणि लाभस्थानात मकर राशीचा गुरु आहे. आता आपण ह्या कुंडलीप्रमाणे जर बघितलं तर नेपच्यून हा दशम स्थानात आहे, एकटाच ग्रह आहे आणि तो वक्री आहे. आता ह्या मुलीला मी जेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा ती म्हणाली की सर, मला बऱ्याच वेळेला अशी सूचक स्वप्न पडतात. त्या स्वप्नामध्ये मी जे बघते ते तसंच्या तसं, कधी कधी एक आठवड्यात, कधी कधी दुसऱ्याच दिवशी, कधी कधी 1 महिन्यामध्ये ते माझ्या बाबतीत घडतं. आणि हे मी बऱ्याच वेळेला माझ्या नवऱ्यालाही सांगितलंय आणि माझ्या माहितीतल्या लोकांनाही सांगितलंय. आता रिसेंटली तिला असं स्वप्न पडलं की तिची आई अशी स्ट्रेचरवरती झोपलेली आहे, म्हणजे ती गेलेली आहे. तिला हार, फुलं वगैरे सगळे घातली आहेत आणि हिला बातमी करते म्हणून ही तिच्या घरी जाते, आईच्या घरी जाते माहेरी, आणि बघते आणि नमस्कार करते. नंतर तिला स्मशानात घेऊन जातात आणि तिचं क्रियाकर्म करतात. असं तिला स्वप्न. आणि 4 दिवसांनी तिला तिची सासू गेल्याचं समजलं. म्हणजे कुठेतरी ती म्हणाली की आईच्या जागी माझी सासू होती, पण मला स्वप्नात दिसताना ती आई म्हणून दिसली. तर ही अशी सूचक स्वप्न मला पडतात. माझा नेपच्यून वक्री आहे, तो वृश्चिक राशीचा आहे 8 अंशावरती आणि मूळ नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात. आता आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नेपच्यून हा जर आपण ग्रह बघितला तर तो दशम स्थानात वक्री आहे. मग ह्याचा आपण संबंध कसा लावता येईल, कारण अजून माझा तेवढा अभ्यास मी केलेला नाही की नेपच्यून हा सूचक स्वप्नांचा कारक ग्रह आपण असं म्हणतो. मी बऱ्याच ठिकाणी वाचलंय किंवा इतर तज्ञांच्या युट्यूब्सवरती मी बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. पण हा सूचक स्वप्नांचा कारक असेल तर तो कुठल्या
स्थानामध्ये आणि कुठल्या परिस्थितीत असेल तर ती सूचक स्वप्न खरी होतात. नेपच्यून हा 1-5-9 या स्थानामध्ये जर असेल ना तर अशी सूचक स्वप्न पडू शकतात किंवा त्यांना काहीतरी इंट्युशन येऊ शकतात. बरोबर. हां, आणि तुम्ही आता एक पत्रिका ही सांगितली त्या मुलीचं, आता माझीच पत्रिका आहे बरं का. माझी तूळ लग्नाची कुंडली आहे आणि माझा शुक्र लग्नीच आहे आणि तो नेपच्यून बरोबर आहे आणि शुक्र नेपच्यून युती आहे. त्यामुळे मलासुद्धा अशी म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये 3-4 वेळा अशी सूचक स्वप्न पडलेली आहेत मलासुद्धा आणि ती खरी झालेली आहेत. प्रत्येक वेळेस अगदी रोजच्या दिवसाला किंवा दर महिन्याला वगैरे स्वप्न पडतात असं काही नाही आहे. परंतु आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये एक 4-5 वेळा अशी स्वप्न मला पडलेली आहेत की ती खरी झालेली आहेत. आणि लग्नी नेपच्यून त्यामुळं कसं होतं की ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत म्हणजे गती हां गती मिळाली म्हणजे ह्या. आणि शुक्र नेपच्यून युती असल्यामुळं शुक्र नेपच्यून युती जर असेल ना तर कला यांच्याकडे खूप चांगली असते. मग 64 कलांपैकी कुठली तरी कला एक चांगली असते, त्याचाही अनुभव मी घेतलेला आहे. तर असं हे नेपच्यूनचं कारकत्व आज तुम्ही फार उत्तम रीतीने सांगितलेलं आहे. चांगला अभ्यास केला आहे तुम्ही नेपच्यूनचा. आणि आता मी चित्रा जोशींना सांगते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. चित्रा जोशीची थोडक्यात मी हॅलो हां त्याच्या आधी मी सगळ्यांना एक विनंती करेन की आपण ज्या ज्या वेळेस पत्रिकेचा अभ्यास करतो त्या वेळेस आपण मुख्य कुठल्या ग्रहांना महत्व देतो तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. पण हे जे टेलेंडर्स 3 ग्रह आहेत नेपच्यून, प्लुटो आणि हर्षलाला सुद्धा कधी कधी आपण बघतो अभ्यास करतो. पण नेपच्यून आणि प्लुटोकडे खूप वेळेला आपल्याकडनं दुर्लक्ष होतं. ते दुर्लक्ष अशासाठी होत असेल की त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये किंवा त्याचं कारकत्व आपल्याला माहिती नाहीये किंवा त्याचा तो कशासाठी अभ्यास करायचा किंवा कशाबद्दल बघायचा हे आपल्याला कल्पना नसते. पण आपण ह्याचा जर अभ्यास केला, सगळ्यांनीच अभ्यास केला, म्हणजे मी असं नाही, सगळ्यांनी जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बरेच त्यांचे वेगवेगळे पैलू लक्षात येतील. जेव्हा आपण एखाद्या कुंडलीचा अभ्यास करतो तेव्हा त्या जातकाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते. मग त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं हे आपण त्यांच्याशी बोलून त्यांना प्रश्न विचारून नेपच्यूनच्या संदर्भात किंवा प्लुटोच्या संदर्भात किंवा हर्षलाच्या संदर्भात जसं आपण इतर ग्रहांच्या संदर्भात त्यांना विचारतो तसं ह्या ग्रहांच्या संदर्भात जरी आपण त्यांना विचारलं तरी आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडेल. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की आपल्याकडे जे ज्ञान आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपल्याला कोणीतरी दिलंय म्हणून आपल्याकडे आहे. तर आपण हे ज्ञान जितकं इतरांना देण्याचा प्रयत्न करू, इतरांची शेअर करू, तेवढं ते ज्ञान दुपटीने आपल्याकडे परत येतं. बऱ्याच जणांना मी बघतो की अरे माझ्या हे आहे, तुम्ही कुठे शेअर करू नका, कोणाला सांगू नका. असं नाहीये. हे शेवटी कोणीतरी तुम्हाला शिकवलं म्हणून तुमच्याकडे आलंय. मग जे माझ्याकडे आलंय ते मी मगाशी जसं शिल्पा मॅडम म्हणाल्या की माझ्याकडे जे आहे इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे ती मी दुसऱ्यांना शेअर करणार. मग त्याच्यात माझं काहीच नुकसान नाही झालं तर समोरच्याचा फायदा आहे. तसं तुम्ही सुद्धा अभ्यास करा. तुम्हाला काही वेगळे पैलू मिळाले तर ग्रुपवरती टाका, आपण चर्चा करूया. तुमचं ज्ञान वाढेल, आमचं ज्ञान वाढेल. थँक्यू. धन्यवाद सर. चित्रा जोशीला मी आता विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावं. परंतु त्याच्या अगोदर चित्राची थोडी माहिती देते मी की चित्रा ही सुद्धा शास्त्रीची विद्यार्थिनी आहे आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये आणि BSc मायक्रोबायोलॉजी इथपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी LLB पण ती झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य प्रयोगशाळेमधून बॅक्टेरियोलॉजिस्ट म्हणून 38 वर्ष सेवा करून सप्टेंबर 22मध्ये ती निवृत्त झाली. आणि म्हणजे तिचा आधीपासूनचा अभ्यास थोडा होताच, परंतु ती सुद्धा एक अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून आम्ही सगळे तिच्याकडे बघतो. तर तिला मी विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. मॅडमनी सांगितलेलंच आहे. तर आज आपण श्रीयुत बापट सर यांचं सगळ्यांनी नेपच्यून ग्रहासंबंधी त्यांनी आपल्याला जे विश्लेषण करून सांगितलं त्याच्यावरून खरंच लक्षात येतं त्यांचा अगदी सखोल अभ्यास आहे आणि विस्तृत प्रमाणे नाही तर नेपच्यून खरंच नेपच्यून, प्लुटो, हर्षल
या ग्रहांसंबंधी इतका अभ्यास केला जात नाही, पण त्यांनी एवढा डीप अभ्यास केलाय आणि इतकं बारीक या खाचा खोचा आपण जे म्हणतो तसं त्याचं वर्णन करून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि खरोखर आता हे जे आहे सूचक स्वप्न वगैरे, म्हणजे आपल्या ओळखीच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये आपण असा विचार करायला हरकत नाही की आपल्या ओळखीत कोणाला स्वप्न पडतात, ती कितपत खरी होत आहेत किंवा काय असं आपल्याला कळतं. तर खरोखर तसा विचार करून एकत्र अभ्यास करायला खरंच सगळ्यांनी काही हरकत नाही. तर आज इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल बापट सरांचे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने मी आभार मानते. आणि अतिशय छान लेक्चर झालं आहे आजचं. आणि आपल्या हे गुगल मीट टेक्निकल बाजू ज्यांनी सांभाळलेली आहे, आता इतके दिवस आपण स्काईपवर लेक्चर घेत होतो, आता गुगल मीटवर केलंय, त्यासंबंधी ज्यांनी हे मार्गदर्शन केलंय त्यांचे मनापासून आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आभार. आणि ऑनलाईन सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानते. आणि मॅडमनी मला ही आभार मानायची संधी दिली म्हणून मॅडमचे खास करून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद चित्रा. आज गुगल मीट हे परत नवीन तंत्रज्ञान, म्हणजे सौरभनी मला हे तंत्रज्ञान शिकवलं. स्काईपवर इतके वर्ष क्लासेस घेतले पण स्काईप आता बंद होते, म्हणून आता गुगल मीटवर क्लास घ्यायला सुरुवात आता केलेली आहे. अनेक क्लासेस मी घेतलेत गुगल मीटवर आणि आजचं व्याख्यान हे पहिलं गुगल मीटवर झालेलं आहे. तर बारसे म्हणून माझा जो विद्यार्थी आहे धर्मवीर बारसे, धर्मराज बारसे, तर त्यांनी हे गुगल मीटचं तंत्रज्ञान मला थोडंसं शिकवलं. तर असे एक एक विद्यार्थी मला शिकवत असतात आणि त्यांच्याकडून मी शिकत असते. तर त्याचे मी अगदी मनापासून आभार मानते. सौरभनी तर आत्तापर्यंत म्हणजे मला ह्या डिजिटल ह्याच्यामध्ये जे मला तयार केलं ते सौरभनीच तयार केलं खरं म्हणजे. आणि आता असे अनेक विद्यार्थी पुढे येतात आणि ते मला मदत करतात, तर त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि आजचं व्याख्यान छान झालं, तू आभार पण छान मानलेस, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता मीटिंग आपली संपली असं मी जाहीर करते. पुढच्या महिन्यामध्ये परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.